संगमनेरमध्ये संतापाची लाट. हजरत टिपू सुलतान यांच्या विटंबने प्रकरणी वंचित एमआयएम आक्रमक, तर उपविभागीय पोलीस अधिकारी यांना त्या आंदोलकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची केली मागणी. बघा सविस्तर निवेदन एमपीवर. स्वतंत्र भारताचे महान स्वातंत्र्य सेनानी हजरत टिपू सुलतान यांच्या प्रतिमेची अंडी आणि जोडे मारून विटंबना करणाऱ्या समाजकंटकांविरोधात संगमनेरमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. या निंदनीय कृत्याचा निषेध नोंदवण्यासाठी आणि संबंधित आंदोलकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. काल दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3:30 सर्व कार्यकर्ते प्रांत कार्यालयाजवळ एकत्र जमले. स्वातंत्र्य सेनानी हजरत टिपू सुलतान आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा घेऊन अत्यंत संविधानिक मार्गाने हा मोर्चा उपविभागीय कार्यालयावर नेण्यात आला. आंदोलकांच्या भावना तीव्र असून महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केले. यावेळी अरबाजभाई शेख, शहर अध्यक्ष संगमनेर, अजीजभाई वोहरा, जिल्हा उपाध्यक्ष अहिल्यानगर, संदीपभाऊ मोकळ, जिल्हा उपाध्यक्ष अहिल्यानगर, वैभव मोकळ, तालुकाध्यक्ष संगमनेर उत्तर, संपत कोळेकर, तालुकाध्यक्ष संगमनेर दक्षिण, प्रामुख्याने मित्रपक्ष एमआयएमचे आसिफभाई शेख सह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. तर याप्रसंगी मोठ्या संख्येने वंचितचे कार्यकर्ते आणि मुस्लिम समाजबांधव, समाजातील सन्माननीय धर्मगुरू उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने या घटनेचा निषेध करत प्रशासनाला निवेदन सादर केले. एकीकडे आपण स्वातंत्र्याचा अमृतकाळ साजरा करत आहोत आणि दुसरीकडे देशासाठी बलिदान देणाऱ्या महापुरुषांचा असा अपमान केला जात आहे, हे सहन केले जाणार नाही. विटंबना करणाऱ्यांवर केवळ गुन्हा नव्हे तर देशद्रोहाचे कलम लावून त्यांना कडक शासन झालेच पाहिजे, असा पवित्रा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घेण्यात आला. प्रशासनाने यावर तातडीने कार्यवाही न केल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अजीजभाई वोहरा यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे. न्यूज एन एमपी करिता रफिक सौदागर सह शौकत पठाण, संगमनेर. मित्रांनो, आज या ठिकाणी संगमनेर शहर ताण कार्यालय या ठिकाणी माननीय DYSP साहेब यांना निवेदन देण्यासाठी संगमनेर शहरातील सर्व संविधानप्रिय, संविधानाला मानणारे लोक, त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडी संगमनेर तालुका आणि शहर, त्याचप्रमाणे आमच्यासोबत आमचे सहकारी MIMचे सर्व पदाधिकारी आसिफभाई आणि त्यांची टीम, त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे मुफ्ती साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. माजी तालुकाध्यक्ष संदीप मोकळ, अमन शेख, कुमार बोरुंडे. आज या ठिकाणी निवेदन देण्यामागचं कारण आहे की आपण गेले काही दिवसापासून बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये जे काँग्रेसचे जे सपकाळ आहेत, हर्षवर्धन सपकाळ साहेब यांनी या ठिकाणी एक स्टेटमेंट दिलं होतं की त्यांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि हजरत टिपू सुलतान यांची तुलना केली होती. या ठिकाणी त्या गोष्टीवरून जो वाद निर्माण झाला, तर त्या वादाचं जे निमित्त होतं, पण त्या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं तात्पर्य एवढंच आहे का हर्षवर्धन सपकाळ यांनी जी तुलना केली, ती तुलना जर यांना मान्य असेल तर फक्त त्यांनी तेवढंच बोलायला पाहिजे. का छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि टिपू सुलतान असतील यांची तुलना होऊ शकत नाही. त्यांचं कार्य वेगळं होतं, त्यांचा काळ वेगळा होता आणि त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका होत्या, त्यांचे शत्रू वेगळे होते, परंतु ते दोन्ही भूमिका होती, तो विषय वेगळा होता. परंतु या निमित्ताने काही मनुवादी लोकांनी, जातीवादी लोकांनी या ठिकाणी आपल्या देशामध्ये जे आता EVM सरकार निर्माण झालेलं आहे, जे 50 खोके आणि एकदम ओके झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये, या सर्व नालायक लोकांनी या ठिकाणी काय केलेलं आहे का सरकारचे काही, आता सध्या अजितदादांचं खूप मोठं कांड झालेलं आहे. या ठिकाणी अजितदादांचा या ठिकाणी घातपात झाला असा संशय या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वर्तवला जात आहे. तो विषय त्यांना दाबायचा होता. दावोस प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांचं नाव येत आहे, तो विषय त्यांना दाबायचा होता. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण बघितलं असेल आपल्या भारताचे पंतप्रधान यांचं नाव इपिस्टिन फाईलमध्ये येऊन राहिलं आणि खूप मोठं या ठिकाणी वातावरण बिघडलेलं आहे. तर या सर्व गोष्टी या ठिकाणी त्यांना दाबायच्या आहेत आणि म्हणून कुठंतरी हजरत टिपू सुलतान यांचा मुद्दा या ठिकाणी यांनी उकरून काढलेला आहे. पण मला अभिमान वाटतो या देशातल्या हिंदूंचा, माझ्या हिंदू बांधवांचा, बहुजन बांधवांचा, का त्यांनी या लोकांच्या नादी लागायचं सोडून दिलेला आहे आणि त्यांचा जो हेतू होता हिंदू मुस्लिम दंगली पेटवण्याचा, तो अतिशय फेल झालेला आहे. पण या ठिकाणी आंदोलन मोर्चे काढण्यामागचा हेतू आहे की एखाद्या महापुरुषाची बदनामी होत असेल तर आपण त्या ठिकाणी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या पाहिजे. जेव्हा यांनी ज्या विषय काढले आहेत, तुम्ही बघितलं असेल 2014 नंतर या देशाचा पंतप्रधान हिंदू, प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री हिंदू, राष्ट्रपती हिंदू, त्याचप्रमाणे गृहमंत्री हिंदू, तरी या ठिकाणी हिंदूंवर अत्याचार होत आहेत. यांना लव जिहादच्या नावावर, धर्मपरिवर्तनाच्या नावावर, गोहत्येच्या नावावर मोर्चे काढावे लागत आहेत. हे कोणाला मूर्खात काढत आहेत, हे यांनी आत्मपरीक्षण करावं. हे असे मोर्चे काढल्यामुळे या लोकांची चव जात आहे आणि यांची लायकी लोकांना कळत आहे. या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी आहेत
या महायुतीचे, हे मी म्हणतो नालायक म्हणतो या लोकांना, तर त्याला लाज वाटत नाही. हे सर्वांचे लोकप्रतिनिधी आहेत. या ठिकाणी त्यांनी शपथ घेतलेली आहे संविधानाची की आम्ही सर्वांच्या कल्याणासाठी काम करू. परंतु यांच्या बोलचे आपण काढतो कशाला? तुम्हाला अभ्यास तरी आहे का या गोष्टीचा? तुम्ही एखाद्या आमदाराचे कार्यकर्ते झाले म्हणजे तुमचं राज्य नाही या देशावर. या देश संविधानाने चालतो. कोणाच्या बापाच्या घरच्या कायद्याने हा देश चालत नाही. या ठिकाणी मी त्या लोकांना सांगतो, कलामखोर लोकांना मी सांगतो, हा देश संविधानाने चालतो, तुमच्या घरच्या कायद्याने चालत नाही. म्हणून तुम्ही सत्तेचा माज करू नका. या ठिकाणी 700 वर्ष मुघलांचं राज्य होतं, 200 वर्ष इंग्रजांचं राज्य होतं, ते पण गेलं. तर तुम्ही 10-20 वर्ष तुमचं राज्य आलं, ते सुद्धा थोड्या दिवसात जाणार आहे. त्याच्यामुळे जास्त हवेत उडू नका आणि आम्ही संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला तुमची लायकी दाखवून देऊ. या ठिकाणी आम्ही या माध्यमातून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. माननीय DYSP साहेबांना आम्ही त्यांना विनंती केलेली आहे, या लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. तुम्ही या पोलिसांना आमची विनंती आहे का देश संविधानाने चालतो, तुम्ही या चोरांना घाबरू नका. आम्ही तुमच्या बरोबर आहे. आम्ही काय म्हणतो पोलिसांना, तुम्ही यांना घाबरू नका. आम्ही तुमच्या बरोबर आहे, जनता तुमच्या बरोबर आहे. तुम्ही या देशाच्या संविधानाचे रक्षक आहात, जनतेचे रक्षक आहात. तुम्ही या हरामखोरांना घाबरू नका. कायदेशीर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा. या ठिकाणी आम्ही आता निवेदन दिलेलं आहे. जर त्यांच्यावर योग्य कारवाई झाली नाही तर येणाऱ्या काळात आम्ही संगमनेर बंद करू आणि खूप मोठा मोर्चा या ठिकाणी त्याच्यासाठी आम्ही काढू. या ठिकाणी आम्ही त्याला स्पष्ट शब्दात या तुमच्या न्यूजच्या माध्यमातून त्याला सांगतो. मी थांबतो. धन्यवाद. हजरत टिपू सुलतान यांच्या बाबतीत जो निंदनीय प्रकार घडला त्याचा वंचित बहुजन आघाडीतर्फे सर्वप्रथम आम्ही सर्व कार्यकर्ते, MIMचे कार्यकर्ते जाहीर निषेध करतो. ही जी घटना घडली मित्रांनो, याच्या मागे काही पार्श्वभूमी असते. जर आपण या घटनेचा आणि येणाऱ्या काळाचा जर संबंध लावला तर ज्या वेळेस एखादा चांगला सण, एखादी चांगली घडामोड घडणारी असते, त्या वेळेस या ज्या हिंदुत्ववादी संघटना आहेत या दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करून एक नवीन मुद्दा उपस्थित करायचा आणि जेणेकरून युवा पिढीचे माथे भडकले पाहिजे अशा पद्धतीने वातावरण तयार करायचं. ही यांची परंपरा आत्ताची नाही, ही याच्या आधीची आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी किंवा मागच्या वर्षी जर आपल्याला आठवत असेल तर असाच एक औरंगजेबचा मुद्दा यांनी उपस्थित केला होता आणि दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण केली. ज्यावेळेस एखाद्या सरकारकडे विकासाचा मुद्दा नसतो किंवा त्यांच्याकडे समाजोपयोगी विजन नसतं, तर मग अशा वेळेस ज्यावेळेस हुकुमशाही प्रवृत्ती जन्म घेते त्यावेळेस या देशातली, या राज्यातली जी बंधुभावकी आहे, जो बंधुभाव आहे तो धोक्यात आणला जातो आणि त्या निमित्ताने ते आपली राजकीय पोळी शिकून घेत असतात. खरं म्हणजे बघा, सूर्यावर ठोकल्याने सूर्य लहान होत नसतो किंवा सूर्याला डाग पडत नसतो. ती फुंकी आहे ती फुटणाऱ्याच्या अंगावरच, तोंडावरच पुन्हा येत असते. आता अंड्या मारण्याचा हा जो प्रकार आहे अतिशय निंदनीय आहे. याच्याबद्दल आपण हे कृत्य करतोय, कमीत कमी आपण त्या राजाचा इतिहासही तपासला पाहिजे. मी असं म्हणत नाही की हे आपल्या अज्ञानातून झालं आहे. ज्याही महिलांनी हे जे कृत्य केलं असेल तर नक्कीच काहीतरी या माध्यमिक शाळा असेल किंवा ज्युनियर हायस्कूल, ज्युनियर कॉलेज असेल, सिनियर कॉलेज, हे शिकलेल्या महिला आहेत आणि टिपू सुलतानचा इतिहास हा आपल्याला माध्यमिक शाळांमध्ये शिकवलेला आहे. त्याच्यामुळं मी असंही म्हणणार नाही की त्यांना टिपू सुलतानविषयी काही माहिती नव्हती. हा, त्यांच्या मनामध्ये जर टिपू सुलतानविषयी हा एक वेगळा भ्रम जर निर्माण केला असेल तर ते त्यांचं अज्ञान आहे. परंतु आजच्या काळामध्ये या ज्या मनोवादी संस्था आहेत, मनोवादी संघटना आहेत किंवा वर्तमान जे राज्यातील शासन किंवा दिल्लीतील शासन आहे यांच्याकडे कोणतंच विजन नसल्यामुळे जातीवादाचा हा मुद्दा, दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करायची, विकासाचे, एकात्मताचे हे सगळे मुद्दे हे बाजूला ठेवायचे आणि एक नवीनच मुद्दा उपस्थित करायचा. ज्यावेळेस असंच औरंगजेब त्या तो मुद्दा ज्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये फार ऐरणीवर होता, अशा काळामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबादला ज्यावेळेस औरंगजेबच्या कबरेवर भेट दिली त्यावेळेस एकाही मायकलांची तोंड उघडण्याची हिंमत झाली नाही. संसदेमध्ये सुद्धा या प्रकारचा आवाज उठवला गेला नाही. संसदेमधले जेवढे आपले आमदार होते ते सर्व चूप होते. कारण आपण इतिहास बदलू शकत नाही. इतिहास जो होऊन गेला तो होऊन गेला. इतिहास आपण बदलू शकत नाही. त्यामुळे मी या ठिकाणी त्याही भगिनींना हीच विनंती करेल की कृपया आपण या राजाचा इतिहास एकदा सखोलपणे चेक करावा, तपासावा. उगाच कुणाच्या ज्याला आपण म्हणजे याला बळी पडून, खोटेपणाला बळी पडून उगाच कुणाची निंदानालस्ती करणे किंवा एखाद्याची स्तुती करणे. खोटी स्तुती पण वाईट असते, खोटी निंदा पण वाईट असते. आपण मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या तेवढे सक्षम आहोत की आपण एखाद्या गोष्टीची चांगली चिकित्सा करू शकतो. पुन्हा एकदा मी या घडलेल्या प्रकाराबद्दल वंचित बहुजन आघाडी, MIM, संगमनेर या दोन्ही पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि यापुढे
जर कुणाला असे काही करायचे असेल तर कृपया त्यांनी इतिहासाची तपासणी करून मगच आपले पाऊल उचलावे, जेणेकरून आपल्याला आपल्या बुद्धीची कीव येणार नाही.